आणि ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर असतात. ह्या सगळ्यांच्या लक्षात 5 वर्षापर्यंत ही बाब आली असून सुद्धा त्यांनी जर त्यांच्यावर कार्यवाही प्रस्तावित केलेली नाही तर त्यांना त्वरित आपण सस्पेंड करणार का? कारण की आता तुम्ही सांगितलेलं आहे की त्यांनी शाळेची आपल्याला शासनाची परवानगी घेतलेली नव्हती. नंबर 1. नंबर 2, त्या शाळेने ही जी काही शाळा आहे यश विद्यानिकेतन, यशवंतनगर, विरार, पश्चिम वसई, तर यांनी फोर्स डॉक्युमेंट्स लावून सगळा शिक्षणाधिकारी महोदयाकडे कागदपत्र दाखल केलेली होती. तर यांच्यावर तुम्ही ती FIR दाखल करणार आहात का? अध्यक्ष महोदय, मी पहिल्या प्रश्नालाच उत्तर देताना सांगितलं की स्थानिक पातळीवरचे जे कोण अधिकारी आहेत, ही वस्तुस्थिती आहे की संख्या कमी आहे आणि एक एक अधिकाऱ्याकडे मोठं कार्यभार आहे. तरी पण ज्या अधिकाऱ्याने याच्यात हायगाई केलेली आहे त्यांनाही नोटीस देण्यात येईल. चौकशी करून त्याच्यावर पण कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे केलं जाईल. आणि दुसरा जो मुद्दा होता की संस्थेने काही खोटी कागदपत्र जोडलेली आहेत का, निश्चितपणे ते तपासून जर ते खोटी आढळली तर त्या संस्थेवर पण कारवाई केली जाईल.